ऋषांगला आहे ना गाडीत बसलं का लगेच झोप लागते एसीच्या हवेला. त्याच्यामुळे मस्त अशी उशी बिशी आणली आम्ही. तर इथे ना गुळाचं गुळवणी करून घेतलं. त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकलेलं आहे 1 वाटी आणि त्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे टाकलेलं आहे इथं बेसन पीठ. तर हे सर्व आपल्याला छान असा घट्टसर असा उंडा मळून घ्यायचा आहे आणि याच्या आपण करणार आहोत दशम्या. तर या दशम्या ना ट्रेकसाठी न्यायला खूप अशा पौष्टिक असतात आणि ह्या जास्त दिवस टिकतात पण. तर मी आता करत आहे इथं देवपूजा, तुळशीची पूजा करून घेतली. तर आज आपल्याला पूर्ण अशी ट्रेकची तयारी करून आणि सर्व काही बरोबर घेऊन जायचं आहे ट्रेकला. तर आम्ही कुठं जातो काय जातो हे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आजचा दिवस आमचा कसा जाणार आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर चला, दशम्या केलेल्या आहेत तर या थंड करून घ्यायच्या आणि शेंगदाण्याची चटणी करून ठेवलेली आहे रात्रीच. तर शेंगदाण्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतात आणि या दशम्या आहे ना 3-4 दिवस टिकतात, म्हणजे खराब होतच नाही ते अजिबात. कारण बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ यामध्ये आहे. तर मस्त असे होतात पा अशा लाटायच्या आणि छान अशा थंड करून आहे ना घेऊन जायचं टिफिनला. आणि घरी पण आता जेवण करणार आहोत पोटभर. तर त्यासाठी आता चपात्या करून घ्यायच्या. गवारीच्या शेंगा केल्या, गार झाल्यानंतर आहे ना बांधायच्या, गार होऊन द्यायच्या पण चांगल्या, म्हणजे त्याला घाम येत नाही, घामजत नाही. मस्त अशी पॅकिंग करायची. तर आता सगळी पॅकिंग झाली आमची, 12 वाजता निघणार आहोत. तर माझं आहे ना खूप दिवसात स्वप्न होतं, लहानपणी पुस्तकात वाचायचे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर, त्या शिखरावर जाणार आहोत. पण आता योग आलाय तर मग जाऊया, तुम्हाला पण घेऊन जाते. माझ्या नातवंडाबरोबर सहपरिवार हा ट्रेक आम्ही करणार आहोत. ट्रेकिंगसाठी पहा अशा पद्धतीने हे बूट घेतलेत, ज्योतीचे हे, माझे हे आहेत. सर्व काही पॅकिंग झालेली आहे. हॅपी जर्नी. थँक्यू. तर मैत्रिणींनो, आम्ही चाललेलो आहोत आता भंडारदऱ्याला, कळसुबाई ट्रेकला आणि काजव्या महोत्सवाला. हॅपी जर्नी. थँक्यू. लवकर या, लगेच दमानी जा बर का. वापस हा, दमन जा. एकदम दम. तिथे जायचं आहे. जाऊच तर खेळायचं का आपण? घे ना मग तिथं खेळायला. चला मुलांनो, येऊ का? हा? चला, तुम्हाला करमायचं नाही आता. हॅपी जर्नी. थँक्यू. ऋग्वेद ऋषांगला म्हणा हॅपी जर्नी. हॅपी जर्नी ऋग्वेद ऋषांग. चला बसा. बसून द्या आता मला. बसा. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा. शुभ जर्नी सर्वांना. चला. रडती काय तू? रड नको, आम्ही उद्या येणार परत. नाही रडत. बरं झालं की सगळं एंड का? बाय. तू काय आणायचं? ताईने सांगितलंय ना मला आण बरं का काहीतरी. काय नाही म्हणलं काय आणू तुला म्हणती. हा, मला काहीतरी आण बरं का ताई म्हणली. चलो बाय. गणपती बाप्पा मोरया. बाय बाय. जय. पिण्याची सोय सगळी केली ज्योती मी. खाण्यापिण्याची सोय असल्याशिवाय काय जायचंय मग, आहे का नाही? झोपलं.
रुशांगला आहे ना गाडीत बसलं का लगेच झोप लागते एसीच्या हवेला. त्याच्यामुळे मस्त अशी उशी बिशी आणली आम्ही. काय चला चला ना रे बाहेर. राहू दे सॉक्स. कैवल्य धाम तीर्थ मस्त. बाप पायले फोडायला लागलेत हा. सत्यम शिवम सुंदर. तर 1 तासाच्या प्रवासानंतरच आपल्याला कोल्हारमध्ये खूप सुंदर असं कैवल्य धाम महादेव या महादेवाचं दर्शन घ्यायचंय. तर इथं आम्ही थांबलोय. 1 वाजलाय दुपारचा. मस्त असं सुंदर मंदिर आहे महादेवाचं पहा. ऊन पडलं आणि भुरभुर पाऊस पडून गेलाय. हवा. चेंज झालं वातावरण आता. कोल्हारमध्ये ना महादेवाचं दर्शन घेतलं त्यामुळं आता आहे ना निझर्णेश्वरच्या पुढं निघालोय आम्ही. निझर्णेश्वरचं दर्शन आहे ना जाताना घेणार आहोत. तर आता निघालोय निझर्णेश्वरच्या पुढं. आणि इकडं आहे ना लगेच वातावरण चेंज झालं बरं का. थोडासा पाऊस पण एका ठिकाणी लागला आणि एकदम आभाळ आलाय आता. एकदम वातावरण चेंज झालं इकडं. आणि थोडी भुरभुर येऊन गेली. बुरबुर पण येऊन गेली. आता संगमनेर जवळ आलोय आणि वातावरण पण चेंज व्हायला लागलंय. पण झाली. दिसते किती पळत आहे ते. जळ फुटायला. ओ, वा वाय पण सुरुच झाला पाऊस आता. स्लो मध्ये चालू. जसं पाऊस होणार तसं ऑटोमॅटिक वाढणार. काय ना, कमी झालं. आमच्या दोन्ही पण पिल्लांनी ना थोडं थोडा नाश्ता केलाय. काय काय खाल्लं रे. थोडं थोडं नाश्ता केलाय त्यांनी आता. काहीच खाते खूप. कंप्लीट 2 तास झाले. इथं बा थोडंसं पाऊस लागलाय बरं का आता. घरून निघल्यापासून आता आम्हाला 2 तास झालेले आहेत आणि एकदम असं म्हणजे वातावरण इकडे लगेच चेंजच झाले. थोडासा पाऊस पण सुरू झालाय. कमी आवाजच यायचं बंद झालं तुमच्याकडनं आणि ऑटोमॅटिक बंद झालं. तुझा फोन नंतर स्विच ऑफ सांगायला लागला. काय ना मला असं झालंय की माझ्या मोबाईल मध्ये स्टोरेजच नाही. नाही तर अख्खा रस्ता मोबाईल मध्ये घेतला असतं तसं. याच्यात आलाय तो पण त्याच्यात ते हे नाही दिसत काय असं वाईड अँगल दिसतो ना. हां तुमचं तुमच्या व्हिडिओ संगमनेरच्या जवळजवळ आल्यावर पहा एकदम असं धुकं आणि भरपूर असा पाऊस सुरू झालाय पहा. म्हणजे भंडारदाऱ्याला किती पाऊस असेल आता. तू सांग थांब जरा. सागर तळेच इथून फोन आला होता थेट पर्यंत जाऊपर्यंत फोन चालू होता. हा संगमनेरची पेठ आहे. संगमनेरमध्ये इथे आहे ना रेनकोट घ्यायला थांबलोय रुगाई दृश्यांसाठी. पाऊस चालू आहे आता बाहेर भरपूर भयंकर. रेनकोट घ्यायला खाली उतरला रुशांगला थंडी वाजली. पावसात भिजलो आपण का है ना. काकडायलाच लागलोय लगेच काकडायला. बापरे आता आता इथून पुढे थंडी सुरू झाली. तुम्हाला लय पावसात भिजायचं होतं. पावसात भिजायचं होतं आम्हाला तर भिजलं लगेच पावसात. संगमनेर मध्येच भिजलो पावसात.
सनसेट भंडारदरा. पाणी प्रवरा नदी इथं ऊन पडलंय आता जाम. अकोल्यामध्ये आलोय आता आम्ही. अकोला हा तालुका आहे आणि अकोल्यापासून भंडारदरा हा 30 किलोमीटर आहे. 30 किलोमीटर. ऋषांक झोपलाय, तिला पण झोपायला. आज आपण महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि साहसी पर्यटन स्थळापैकी एक असलेल्या भंडारदरा कळसुबाई शिखर या ठिकाणी सफर करणार आहोत. भंडारदरा हे अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेले एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. उंच डोंगर रांगा, हिरवीगार जंगले, धुक्याने भरलेली सकाळ आणि शांत तलाव यामुळे भंडारदरा पर्यटकांचे आवडते ठिकाण बनलेले आहे. यावेळी आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे पोहोचणं हेच एक मोठं आव्हान आहे. रानवाटा, उंच कडे, धुक्याने झाकलेले डोंगर आणि निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथे ना एक फलक लावलेला होता, त्याच्यावर सूचना होती की आता काजवा महोत्सवाला येणाऱ्या पर्यटकांना 9च्या नंतर तिथे एंट्री नाही आहे. रात्री 9च्या नंतरच ना. मग आलोय आता आम्ही जवळजवळ राजूर पार केलंय आम्ही. तर आपल्याला पण काजवा महोत्सवाला जायचंय ना. 4 वाजेपर्यंत आम्ही पोहोचलो पाहिजे तिथं. भंडारदरा परिसरात दरवर्षी पावसाळ्यापूर्वी होणारा काजवा महोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नैसर्गिक अनुभवांपैकी एक मानला जातो. या काळात हजारो लाखो काजवे जंगलात, झाडांवर आणि दऱ्याखोऱ्यांमध्ये एकाच वेळी चमकताना दिसतात. हा प्रकाश त्यांच्या प्रजनन प्रक्रियेचा भाग असतो आणि संपूर्ण परिसर एखाद्या तारकांनी सजलेल्या आकाशासारखा दिसतो. तर आम्ही आजच्या दिवशी जाणार आहोत काजवा महोत्सवला. तर हा काजवा महोत्सव कधी असतो? साधारणपणे मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यापर्यंत काजव्यांचा हंगाम असतो. पावसाळा सुरू होण्यापूर्वीचा काळ हा काजवे पाहण्यासाठी सर्वोत्तम असा असतो. भंडारदरा लेक परिसर, शेंडीगाव, घाटघर, सांब्रद, पुरुषवाडी, कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य या परिसरात भंडारदऱ्यातील काजवा महोत्सवाचे प्रमुख असे ठिकाणं आहेत. पहा, या काजवा महोत्सवाचं प्रमुख आकर्षण म्हणजे हा रात्री हजारो काजव्यांची प्रकाशमय रोषणाई पाहायला मिळते. लेक साईड कॅम्पिंग, तारांगणाचं निरीक्षण, निसर्ग भ्रमंती, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि आदिवासी गावांचा अनुभव आपल्याला घ्यायला मिळतो. चहा घ्यायला थांबलो. चलो उतरो. सापोश उतर बाळा. मागच्या वर्षी आम्ही या रंदा हॉटेलमध्ये थांबलो होतो. तर इथे आहे ना खूप छान सोय आहे. तर आपले मागच्या वर्षीचे व्हिडिओ जर अजून पाहिले नसतील तर नक्की पहा आणि या हॉटेलमध्ये स्टे करा. भंडारदऱ्याला आल्यावर इथून लगेच खाली ना रंदा फॉल आहे. मागच्या वर्षी आम्ही चाललेलो आहोत काजवा महोत्सवला, त्याच्यामुळे आता इथून पुढे आम्हाला जायचे शिंदे या गावात. गेटवर आता यांनी इथं सूचना दिलेली फलकावर. अभयारण्यात प्रवेश करतेवेळी पर्यटकांची तपासणी केली जाईल नाक्यावर. तर हा नाका आहे आणि ओळखपत्र पण द्यावं लागेल. काजवा निरीक्षण काळात अभयारण्य क्षेत्रात जे पर्यटक मुक्कामी राहणार नाहीत त्यांनी अभयारण्यातून रात्री 10 वाजायच्या आत बाहेर पडायचं आणि 12 वाजल्याच्या नंतर जे अभयारण्यात दिसणार त्यांना 500 रुपये दंड करण्यात येईल असं. आणि काजव्यांचे निरीक्षण करताना स्वतःचे वाहन काजवा स्थळापासून तसेच काजव्यांच्या अधिवासात कोणताही धोका होणार नाही हे पाहून काही अंतरावर नियोजित पार्किंगमध्ये उभी करावीत. म्हणजे सर्व त्यांना व्यवस्थित. अभयारण्य क्षेत्रात फिरताना धूम्रपान किंवा मद्यपान, गैरवर्तन तसेच वन्य प्राण्यांना इजा होईल असे कृत्य करू नये. तर इथं तुम्हाला मी वाचून दाखवलंय आता ही पाटी.
तर एवढे सगळे आपल्याला रूल फॉलो करायचे आहेत इथं. आणि काजवा महोत्सवासाठी आपण आता इथं एंट्री करणार आहोत, पण आपल्याला सगळे रूल फॉलो करूनच काजवा महोत्सवाला जायचंय. पापा काय करू राहिले? नाव काय बघा ना ते, मला गावाला मुतखेल बरं का. तर या गेटमधूनच एंट्री करून आम्ही मागच्या वर्षी 22 वॉटरफॉल पाहिले होते, 22. तर आता इथं गेटची एंट्री झालेली आहे. आणि हरिश्चंद्रगडावर पण आम्ही ट्रेकिंग केली होती मागच्या वर्षी सहकुटुंब. नॉट एक्साइटेड. आता आम्ही आलेलो आहोत बरं का इथं. तर तो मुलगा आहे ना आम्हाला घेऊन चाललाय, आता पुढं चाललाय तो, आम्ही चाललोय त्याच्या पाठीमागं. तर मैत्रिणींनो, आता ह्या व्हिडिओचं आहे ना इथंच एंड करू. आणि आपण जेव्हा भंडारदाऱ्यामध्ये जाऊ ना, तर तिथे गेल्यावर मी पुन्हा व्हिडिओ सुरू करीन. तर खूप सुंदर असा आज काजवा महोत्सव आम्ही पाहणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवणार आहे काजवा महोत्सव, आहे का नाही रे? तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय कर रे. बाय बाय. तर मैत्रिणींनो, आम्ही पांजरे गावातील शुभम काळे या टेंट साईटला आलो होतो. आणि हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर दाखवणार आहे काजवा महोत्सव आमचा कसा झालाय, टेंट साईट कशी झाली. तर व्हिडिओ संपूर्ण पाहत चला.